तर आता राम लक्ष्मणाला म्हणाले की तू येऊन महत्त्वाचं काम केलंस. आता ते झोपलेले म्हणजे झोपायच्या तयारीत आहेत तमसा नदीच्या किनाऱ्यावर, आणि तू येऊन एक महत्त्वाचं काम केलंस. म्हणजे श्रीरामांनी काय केलं, प्रत्येक वेळी मग तो भाऊ असो आणि कोणीही असो कितीही जवळचा, पण प्रत्येकाने जी मदत केलेली आहे ना त्याच्याबद्दल त्याला अगदी पुरस्कृत करायचं, शब्दांनी तरी त्याला अगदी सुखवून सोडायचं. श्रीरामाला लक्ष्मणाला सांगितलं श्रीरामाने, इतकं महत्त्वाचं काम तू केलेलं आहेस. काय माहिती का, मी वनात, माझ्याबरोबर सीता वनात, तिच्या संरक्षणासाठी आज मला कोणाला तरी निवडावं लागलं असतं आणि तिचा विश्वास मी कोणावर टाकायचा. तू हे माझं काळजी दूर केली आहेस मोठी. तर लक्ष्मण म्हणतोय ते माझं कर्तव्यच आहे. आता काय झालं माहिती का, या तमसा नदीपर्यंत ते आलेले आहेत ना, तर रथामागे सगळे धावलेले लोक आत्तापर्यंत, म्हणजे तुम्ही बघा ना, रथ चाललेल्या रथाच्या स्पीडनी आणि हे सगळे नगरवासी वेड्यासारखे रथाच्या मागे धावतायत सबंध दिवसभर, आणि इतके ते थकून गेलेले आहेत की आता रथ थांबलेला आहे, पुढे दिसतोय लांबवर, आणि ते जिथे मिळेल तिथे तमसा नदीच्या किनाऱ्यावर मस्त हवेशीर रात्री ते झोपलेलेच सगळे. सकाळी पहाटे लवकरच श्रीराम उठले आणि रथामागे धावलेले हे जे नगरवासी आहेत ते इतके दमले, कुठेही जागा मिळेल तिथे झोपलेले आहेत, प्राणांच्या पलीकडे प्रेम करतात. श्रीराम म्हणतात इतकी प्रेम करणारी ही माणसं, यांना डावलून आपल्याला जायचंय, फार वाईट वाटतंय, पण त्यांची झोप व्हायच्या आत आपण आता इथून निघून गेलेलं बरं. आणि भराभर घोडे जुंपले आणि निघाले तमसा नदी. सुमंत्राने घोडे जुंपले आणि निघाले तमसा नदी. त्यांनी अतिशय शीघ्र गतीने पार केली आणि तपोवनाकडे आता ते निघालेले आहेत. सकाळ झाली, सूर्योदय झाला, श्रीराम दिसत नाही आहेत. नगरवासी आता जागे झाले, श्रीराम कुठेच दिसेना, कुठेच दिसेना, रडू लागले दुःखाने. आता श्रीराम आपल्याला सोडून गेले, आता आपण कुठे जाणार, आपल्याला मार्ग रस्ता कसा मिळणार, म्हणून ते अयोध्येत रडत रडत परत फिरलेले आहेत खिन्न मनाने की आता आपल्याला काहीच मार्ग नाही. अतिशय हतबल झालेले आहेत, शोकाकुल झाले, सगळी अयोध्या शोकाकुल आहे. रस्त्यात श्रीरामांना आता वेदश्रुती नदी लागली आहे, ते पुढेच जात आहेत आणि ती वेदश्रुती नदी त्यांनी पार केली आणि दक्षिणेला वळलेत. गोमती नदीला पार केलं. तो परिसर सगळा गाई वासरांनी भरलेला असतो म्हणून त्याला गोमती म्हणतात. मग पुढे कोसल जनपद आलं आणि स्कंदिका नावाची नदी आली, ती पण मागे टाकली त्यांनी. स्कंदिका नदीला मात्र ते थांबले. मागे वळून अतिशय भावना विवशतेने श्रीरामांनी अयोध्येला नमस्कार केला, अयोध्या नगरीला, आणि सांगितलं. श्रीराम म्हणाले मला वनवासाची आज्ञा आहे, 14 वर्ष आता मी वनवासात जातोय, संपला की वनवास संपल्यावर पुन्हा तुझ्या दर्शनाला येईन. पुढे आता त्यांना शृंगवेर पूर लागलेला आहे, पुढे निघाले ते. पण इतकं असून, इतके भावना विवश असून त्या क्षणापुरती ती भावना, पुढे कर्तव्य श्रेष्ठ, ताबडतोब कामाला लागायचे. शृंगवेरपूरला आलेले आहेत, तिथे त्यांचा परममित्र निषादराज भेटलेला आहे त्यांना. आणि निषादराज इथे ह्याच्यामध्ये शृंगवेरपुरामध्ये राहत असे. हा निषादराज कोण आहे, गुह आहे. हां, तर त्याची आता भेट झालेली आहे. हा निषादराज गुह जो आहे तो श्रीरामाचा परममित्र आहे आणि या भागाचा शृंगवेरपूरचा तो एक मोठा राजा आहे. या प्रदेशाचा अतिशय शूर असा राजा आहे, त्याचं मोठं सैन्य आहे. अशा वल्कल वेशात आपला मित्र श्रीराम, अतिशय गुहाला दुःख झालं आणि त्यांनी सांगितलं श्रीरामा, हेही राज्य तुमचंच आहे, आपलं राज्य असल्यासारखं इथे राहा, काय तुमची अडचण मला सांगा, आणि इथे हे सगळं तुमचंच आहे, मी आता काय सेवा करू तुमची. आपल्यासारख्या अतिथींचे पाय आज आमच्या प्रदेशाला लागले, हे आमचं भाग्य आहे, मोठं भाग्य आहे.
श्रीरामाला त्यांना आलिंगन दिलं, खुशाली विचारली आणि सांगितलं की तू काहीही आमची सोय करू नको. आम्ही आता कोण आहोत? वनवासी आहोत. आम्ही फक्त कंदमुळं फळं खाणार, तापस वेश धारण करणार आणि वनामध्ये राहणार आहोत. तुला जर काही खायलाच द्यायचं असेल तर फक्त घोड्यांना दे. हे घोडे दशरथ महाराजांना अतिशय प्रिय, त्यांची काळजी घे. संध्याकाळ झाली. नदीचं पाणी प्यायले श्रीराम आणि आता या गुहाच्या प्रदेशामध्ये त्यांनी थांबायचं ठरवलं विश्रांतीसाठी. कारण संध्याकाळ झाल्यावर पुढे जायचं नाही, कारण तो प्रदेश वनाचा म्हणजे श्वापदं सुटतात, काही दिसत नाही, काळोख. ते काय रस्त्यावरचे लाईट नाही आहेत कुठे जायला. तर आश्रमांमध्ये वगैरे दिवाबत्तीची सोय फक्त, बाकी काही नाही. आणि त्यांनी तिथे नदीचं पाणी प्यायले आणि गवताच्या शय्येवर श्रीराम पहुडलेले आहेत. लक्ष्मण मात्र झाडाला टेकून बसलेला आहे, ताठ बसलेला आहे. ठरवलं होतं श्रीराम आणि सीता एवढ्या हालात दिवस काढतायत, ही काही त्यांची पात्रता आहे का? आणि ते जर असे आहेत जोपर्यंत वनवास संपत नाही तोपर्यंत मी त्यांची देखभाल, संरक्षण आणि मी एक दिवसही झोपणार नाही. तुम्ही कल्पना करा. त्याच्यासाठी मी काही स्वादिष्ट भोजन, पोटभर जेवलं आणि आता झोप लागली, हे मी करणार नाही. फक्त जीव जगावा एवढंच मी खाईन, ठरवून टाकलं होतं. झाडाला टेकून बसलेला आहे लक्ष्मण. सुमंत्र आणि गुहसुद्धा आता गप्पा मारता आहेत. श्रीरामांना मात्र झोप लागली. आता इकडे लक्ष्मण सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये सामील झालेला आहे आणि सगळी बातमी सांगतोय की दशरथाच्या मृत्यूशी आता मला शंका येते. इतका वाईट प्रसंग आमच्या घराण्यात घडलेला आहे. कैकेयीने हा सगळा प्रसंग घडवून आणला आहे. आणि मग गुह आणि सुमंत्र यांना ही खरी बातमी समजली सगळी आणि ते डोळ्यातनं अश्रू ढाळू लागले. सगळे जण भाव विवश झाले आणि असं करता करता सगळं लक्ष्मणाने आपलं मन मोकळं केलं आणि सीतेला आणि रामाला इतके कष्ट सोसावे लागतात त्याच्यामुळे असं सांगितलं. पण तिकडे सुद्धा काय ते सुखात आहेत का? कौसल्य माता वृद्ध आहे, माझी माता वृद्ध आहे आणि हे पिताश्री तर जगतील का नाही आम्ही जाईपर्यंत ही शंकाच आहे. त्यांना सारखी सारखी मूर्छा येते. असं सगळं बोलणं झालं आणि रात्र हळूहळू संपली. सकाळ झाली. श्रीरामांना जाग आली आणि त्यांनी लगेच, म्हणजे डोक्यात एक चालूच असतं चक्र, लगेच आता पुढचं कर्तव्य काय. त्यांच्या लक्षात आलं आपण आपलं कर्तव्य तत्पर असलं पाहिजे. ही गंगा दिसते आहे, गंगेला पार करून आता आपल्याला जायला हवं. तर इथे लोक येणार जाणार, कारण तमसा नदीच्या थोडंसंच पुढे आहे हे म्हणून गुहाला सांगितलं की ही तमसा नदी पार करून जायला आम्हाला, हे गंगा नदी पार करून, तमसेच्या पुढे आलेले आहेत ते आता, ती गंगा नदी पार करून जायला आम्हाला काहीतरी दे. तर गुहाने एक नौका तयार केली, लगेच नावाड्याला बोलवलं, तो आला आणि अशा रीतीने मग श्रीरामांनी सुमंत्राला निरोप दिला, त्याला आलिंगन दिलं आणि त्याला सांगितलं की सुमंत्राला सांगितलं श्रीरामांनी, म्हणजे गुह जो होता त्यालाही निरोप दिला की आम्ही निघतो. त्यांनी पुढचा मार्ग दाखवला आणि सुमंत्राला निरोप दिला श्रीरामांनी की सुमंत्र तुम्ही आला तिथपर्यंत चांगलं झालं, पण आता आम्हाला काही रथाची गरज लागणार नाही, आम्ही यापुढे पायीच फिरणार आहोत सगळीकडे. आणि म्हणून सुमंत्र निघाले. सुमंत्रांना सांगितलं माझे पिता वृद्ध आहेत, त्यांची काळजी घ्या. सुमंत्र तिन्ही लोकात तुम्ही विजय मिळवून परत याल, असं सुमंत्रांनी त्यांना आशीर्वाद दिला. श्रीराम म्हणाले आईला सांगा मी सुखरूप आहे आणि निघाले. गुहाला निरोप दिला, गंगेत आचमन केलं, मंत्र म्हटले आणि नावेतून निघाले. गंगा पार केली, नाव सोडली. आता त्यांचा वनामध्ये प्रवेश झालेला आहे बरं का, वनामध्ये प्रवेश झालेला आहे. पुढे लक्ष्मण आता ते अगदी हे झालेले आहेत, एकदम भानावर आलेले आहेत की आता आपल्याला काय करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. आता आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे सीतेची.
आणि म्हणून पुढे लक्ष्मण, मध्ये सीता आणि मागे राम. सीतेचं रक्षण व्हायला पाहिजे म्हणून अशा रीतीने ते चालले. आता पहिल्यांदा काय झालं तर तिथे एक त्यांना आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये भारद्वाज ऋषी राहत होते. भारद्वाज ऋषींचा आश्रम. वनाचा प्रवास आता सुरू झालेला आहे. गंगा यमुना संगम दिसला त्यांना. तिथून संध्याकाळी ते अजून थोडे पुढे गेले आणि भारद्वाज मुनींचा आश्रम दिसला. संध्याकाळ झाली होती म्हणून आता ते ऋषींच्या दर्शनाला गेले. त्यांच्या चरणांना स्पर्श केला, नमस्कार केला. रामाने ओळख करून दिली भारद्वाज ऋषींना. राजा दशरथाचे आम्ही पुत्र आहोत. मी श्रीराम आणि हा लक्ष्मण. जनकाची कन्या सीता ही माझी पत्नी आहे आणि मला वनात साथ देण्यासाठी हे दोघं आलेले आहेत. पित्याच्या आज्ञेने मी वनात आलेलो आहे. भारद्वाजांनी अतिथी समान असा त्यांचा खूप सत्कार केला. कारण वनात राहणारे वनवासी आहेत हे. श्रीराम आता वनात राहणार, वनवास ते सहन करणार म्हणून यांना खूप भारद्वाजांना वाईट वाटलं. पण गंगा यमुनेच्या संगमावर आपण राहावं अशी त्यांनी काय केली, विनंती केली श्रीरामांना की इथंच तुम्ही राहा. इथला आश्रम हा तुमचाच समजा आणि इथे सुखसोयीत आश्रम आहे म्हणून. श्रीराम म्हणाले इथे जनपदाचे लोक सारखे ये जा करणार. जनपद म्हणजे काय, कार्यालय टाईप असतं ते. ह्याचं अयोध्येचं जनपद आहे हे. त्याच्यामुळे नको, इथे नको. तर ऋषींनी सांगितलं इथून 10 कोसावर अतिशय पवित्र ठिकाणे, इतकं निसर्ग सुंदर ठिकाणे, त्याला म्हणायचं चित्रकूट पर्वत. अतिशय प्रसिद्ध ठिकाणे, एकांत वासासाठी उत्तम आहे आणि म्हणजे अतिशय योग्य. रात्री बराच वेळ यांची अनेक गोष्टींवर भारद्वाज ऋषींची चर्चा चालली होती. नंतर सगळे झोपी गेले. सकाळी स्नान संध्या आटोपलं, ऋषींचे चरण स्पर्श केले आणि निरोप घेतला ऋषींचा. चित्रकूट पर्वतावर निघाले त्यांच्या सल्ल्यानुसार. अतिशय परमपवित्र. त्यांना ते अतिशय खुश झालेत सगळेजण, 3घही जण. भरपूर फळं फुलं लगडलेली नुसती बघून सुद्धा, त्यांना काही खायचं काही वेळच नव्हतं, बघूनही खुश झाले. श्रीराम तर म्हणतायत सीते तू माझ्याबरोबर आहेस, हे निसर्ग सौंदर्य पाहायला तर माझं पोट भरलंय, मला तर काही खायची इच्छाच होत नाही, इतकं निसर्ग सौंदर्य आणि तू माझ्याबरोबर आहेस ते बघायला. असे ते पुढे पुढे चालले होते आणि मग काय झालं, जलस्रोत आहे तिथे, पर्वत शिखरे आहेत, रमणीय गुंफा आहेत आणि सीतेसाठी तर ते उत्तमच आहे. यमुनेची पूजा केली आणि सीता पुढे निघालेली आहे. सीतेने यमुनेची पूजा केली. फळ्या फुलांनी संपन्न. अरे त्यांना रस्त्यामध्ये मोरांचे थवेच्या थवे दिसायला लागले. खूप वानर, पाणीच पाणी, अतिशय सुंदर चविष्ट असं पाणी. आणि तिथेच आपण राहूया असा. श्रीराम तर खूपच विसावले त्या प्रदेशामध्ये. ते म्हणाले इथेच आपण वनवासाचा काळ काढला तर कसं होईल. नंतर आलं त्यांच्या लक्षात तिथेही लोक खूप जमा होत आहेत आणि तिथे एकदा श्रीराम आहेत म्हटलं की झालं कल्याणच, मग तिथे शांततेत राहताच येणार नाही. श्रीरामांनी सांगितलं लक्ष्मणाला तू इथे कुटी बांध. मग तिथे वास्तूची पूजा केली, कुटी बांधली, वास्तूची पूजा केली आणि अतिशय रमणीय प्रदेश तो. तिथे मंदाकिनी नदी वाहत होती. मंदाकिनी नदीवर स्नान केलं, गायत्री मंत्र केला. आता काय झालं माहिती का, चित्रकूट सुद्धा त्या मानाने मध्यवर्ती ठिकाण आहे. चित्रकूट पर्वत सुद्धा मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याच्यामुळे ते आले आहेत हे सुमंत्राला गुहाकडून समजलं. आता सुमंत्र आहे ना, अयोध्येला जायला निघालेला आहे बरं का, अयोध्येला जायला निघालं आहे. त्याच्यामुळे ती बातमी जाणार आता चित्रकूटाची अयोध्येत. अशी गंमत झाली. गुहाला काय आहे माहिती का, तिथलं सगळं माहिती. गुह हा राजा आहे, निषाद गुह, आणि त्याच्यामुळे त्याचे दूत बीत सगळीकडे लांब दूरवर त्यांना बातम्या असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुमंत्राला ही बातमी कळलेली आहे आणि ती आता सुमंत्र निघालेला आहे अयोध्येत. सर्वांना आता आशा लागलेली आहे
की काय निरोप येतो, काय निरोप येतो सुमंत्राकडून. रथाचा आवाज आला, सगळे नगरवासी पळत पळत आले. सुमंत्र दशरथाकडे गेला, पहिल्यांदा हकीकत सांगितली. दशरथ आता मूर्छित झाला. हकीकत सांगतोय की ते सगळे मजेत आहेत, ते सगळे आता चालू लागलेले आहेत. असं असं काय काय झालं ते सगळं सांगितलं बरं का. की आम्ही आता पहिल्यांदा कुठे गेलो, तमसा नदीवर गेलो, तिथे एक रात्र काढली. नंतर पुढे गेलो, नंतर गंगा नदी लागली. तिथे निषाद राजा होता, तो श्रीरामांचा मित्र. त्याने आमचं असं असं स्वागत केलं आणि पुढे त्यांनी मार्ग दाखवला. आता ते चित्रकूट पर्वतावर आहेत. नावाड्याने गंगा पार करवली त्यांना. हे सगळं सांगितलं आणि ते अतिशय व्यवस्थित आहेत असं सगळं सांगितलं. कौसल्याला सांगितलं. आणि दशरथ राजा पुन्हा पुन्हा मूर्छित होता. हे माझ्यामुळे झालं, हे माझ्यामुळे झालं. शेवटी कौसल्याने दशरथाला समजावलेलं आहे की तुम्ही आता सत्य जे आहे त्याचं पालन केलेलं आहे, त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त झालं आहे. दुःख कसलं करता, आता उठा. आणि सगळी सगळी बातमी सांगितली. दशरथ राजा अतिशय शोकाकुल झाला. भारद्वाज मुनींबद्दल सांगितलं, सगळं सांगितलं. आणि आता सुमंत्र निघून गेलेले आहेत. आता एक गंमत झाली. तो आता कथाभाग मी पुन्हा सांगणार नाही, पण आता एक गंमत झालेली. काय गंमत झाली की काय होतं माहिती का, खूप संकटात सापडलो ना की अरे माझ्या या बोलण्याने अमक्याला वाईट वाटलं का, अरे मी असं केलं म्हणून माझी चूक झाली का, म्हणून मला भोगायला लागतंय का. तर असं आता दशरथाला एक एक आठवायला लागलंय. काय आठवलं असेल त्याला माहिती आहे का, त्याला तो मुनी कुमार आठवला. मुनींचा कुमार म्हणजे श्रावण बाळ, तो आठवला. आणि त्याचे माता पिता कसे तळमळत होते, त्यांचा तळतळाट आपल्याला कसा लागला. आज ही गोष्ट आज त्यांनी कौसल्याला सांगितली. राजा आहे आणि त्या हिमतीत असतो राजा नेहमी. त्याचा एक पराक्रम, त्याची एक चलनवलन वेगळं असतं. तोपर्यंत त्याला त्या दिवसांमध्ये काही वाटलं नव्हतं. पुत्रही नव्हते, तर काय होणार आहे, मला पुत्रही नाही आहेत तर कुठला पुत्रवियोग वगैरे. नंतर या सगळ्या गोष्टी घडल्या. पण आज त्याला आठवत आहे आणि त्यांनी सगळं मन कौसल्यापुढे मोकळं केलेलं आहे. आणि त्यांचा तळतळाट मला लागलेला आहे. त्यांचा विलाप ते त्यांच्या पुत्राच्या देहावर पडून रडत होते आणि इतका तळतळाट बरा नाही. शेवटी काय झालं तर म्हणे, आता माझा अंत निश्चित आहे त्यांच्या शापामुळे, तर तू काही काळजी करू नको. असं म्हणता म्हणता बोलता बोलता श्वास हळूहळू थंडावू लागला दशरथाचा. आणि दशरथाने सांगितलं, आता मी कायमचा जातोय कौसल्ये, सांभाळ तू. असं सांगितलं आणि दशरथाने प्राणत्याग केला. कौसल्या सुमित्रा विलाप करायला लागल्या. आता पुत्राशिवाय अंत्यविधी कोण करणार, पुत्रही नाही आणि पतीही नाही. शेवटी काय झालं, वसिष्ठ ऋषी तिथे आले. त्यांनी निर्णय घेतलाय कैकेयी देशामध्ये दूत पाठवायचे. दूतांना पाठवलं. 7 दिवस त्यावेळेसची हे बघा तुम्ही, प्रवास कसा होता, काहीही सोयी नव्हत्या. कैकेयी देश अयोध्येपासून 7 दिवस प्रवास, 7 दिवस 7 रात्र प्रवास, असे दूत पाठवले आणि भरताला अयोध्येत बोलावलं. तिथून पुन्हा 7 दिवस भरत तिथून अयोध्येला परत आला. 8व्या दिवशी अयोध्येला आला. तोपर्यंत असं अनेक कथांमध्ये असं सांगितलं आहे की तेलामध्ये हा दशरथाचा देह बुडवून ठेवला होता. तोपर्यंत 15 दिवस तो राहिला पाहिजे. आणि मग अयोध्या म्हणजे आता नुसती वनासारखी दिसत होती भरताला. काय त्याला आश्चर्य वाटायला लागलं, त्याला तर यातलं काहीच माहीत नव्हतं. वडील दिसत नाहीत. वडिलांच्या महालात गेला, वडील तिथे दिसत नाही आहेत. मग कैकेयीला भेटायला जातो, कारण ती त्याची माता आहे. आणि ती सरळ सांगते, ती विचारते माझे पिताश्री कुठे आहेत, तो विचारतोय. ती म्हणते की त्यांना गती प्राप्त झाली आहे. प्रत्येक मनुष्याला शेवटी जी गती प्राप्त होते ती त्यांना प्राप्त झाली आहेत. भरत म्हणतो श्रीरामच आता माझे पिता आहेत, ते मला पित्या समान आहेत. तर
काय आहे की मी त्यांच्याकडे जातो आणि त्यांना भेटतो. ते श्रीरामच माझे पिता आहेत. काही अजून सांगते त्याला, वनाचा प्रसंग सांगते. ते वनामध्ये गेलेले आहेत आणि रामाचा वियोग झाला, राम वनात गेला म्हणून पिताश्री मृत्यू पावलेले आहेत. काही तिला वाटत नाही. मग तो भरत म्हणतो, रामाला वनवास का झाला, कोणती चूक केली होती त्यांनी, चूक होणंच शक्य नाहीये. त्याच्यावर ती पराक्रम सांगते स्वतःचा की भरता हे आहे की त्यांनी श्रीरामाला वनवास द्यावा हे मीच सांगितलं होतं आणि तुला राज्याभिषेक व्हावा ही माझी मागणी होती आणि म्हणून ते आता वनामध्ये गेलेले आहेत. आता तू अंत्येष्टी कर आणि मग आपण बाकीचं बघू. अंत्येष्टी करून ये आणि मग राज्याभिषेक करून घे, भरताला सांगते. आत्ता यावेळी अजून देहसुद्धा घरातून गेलेला नाहीये. भरत कैकेयीचा धिक्कार करायला लागतो. रामापासून आणि पित्यापासून तू मला तोडलेस. माझी इच्छा नव्हतीच राज्यावर बसायची, तुझी इच्छा इतकी घाणेरडी. राम हे तर ज्येष्ठ बंधू आहेत आणि त्यांनीच बसायला पाहिजे ना. सगळ्यांना तू माझ्यापासून तोडलंस. सगळी नगरी शोकाकुल झाली आहे. कौसल्याला आता पुत्रही नाही आणि पतीही नाही. कसं होणार तिचं, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. कैकेयीला सांगितलं, तुझी इच्छा उभ्या आयुष्यात पूर्ण होणार नाही. कौसल्याला तू पुत्रशोक दिलायस ना, आता तोच पुत्रशोक मी तुला देतो, तोच मी तुला देतो. भरत कौसल्य जवळ जाऊन स्फुंदून रडू लागला. काय केलंय माझ्या आईनी, कसली ही दुष्ट माझी आई आहे आणि मला तर राज्य नको होतं. सगळा माझ्या नावाला तर कलंक लागला, पण आता श्रीराम परत येणार आहेत का. वसिष्ठ आले तेवढ्यात तर भरतानी नमस्कार केला आणि भरतानी नमस्कार करून त्याला वसिष्ठांनी सांगितलं, आता आवर्त घे, भावना विवश होऊ नको, कर्तव्य कर्म पार पाड. अंत्येष्टी तुझ्यासाठी थांबलेली आहे. क्रिया त्याच्याकडून सगळ्या करवून घेतल्या आणि 14 दिवस झाले. भरताला 14 दिवसानंतर आग्रह केलाय. कशाचा आग्रह, तर आता तू राज्याभिषेक करून घे. भरत म्हणतो, राज्याभिषेक मी करून घेणंच शक्य नाही, मला राज्य नकोय. राज्य करायचं असेल तर मी श्रीरामांना बोलवतो, एक तर ते येतील, राज्य करतील. पित्याची आज्ञा मानायची नाही मानायची, पिता आता नाही आहे, तर ते त्यांचं कर्तव्य आहे. आता मी श्रीरामांना घ्यायसाठी वनात जातो आणि ते आले तर ते राज्य करणार, ते नाही आले तरीसुद्धा मी राज्य करणार नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि मग भरत निघालाय श्रीरामांकडे. त्यांना वनाकडे निघालेला आहे. सगळं भराभर ते पोहोचले सुद्धा. गुहा जिथे आहे त्या गुहापर्यंत ते येऊन पोहोचलेले आहेत. मोठी सेना, कारण काय माहिती का, सगळी त्याच्या मागे सगळी सेना आलेली आहे. पुन्हा एकदा नगरवासी सगळ्या माता सुद्धा भरताबरोबर आता निघालेल्या आहेत. सुमंत्र निघालेत, वसिष्ठ ऋषी निघालेत की आमचा श्रीराम कुठे आहे ते आम्हाला बघू दे. अक्षरशः पुत्र शोक झालेला आहे त्यांना. हे अंत्येष्टीचे 14वे दिवस संपले आणि सगळे जण निघालेत श्रीरामाला भेटायला की भरत सांगतोय की श्रीरामांना घेऊन यायचं. आता गुहाच्या प्रदेशापर्यंत ते आलेले आहेत. गंगा नदी जवळ आणि गुहा लांबूनच बघतोय. तो राजा आहे, त्याला दूरदृष्टी आहे. ही सेना कसली आली आहे, हे काय चाललंय, कोणी शत्रू आलाय का वगैरे. आणि मग त्याला समजतं भरताच्या सेनेचा ध्वज बघून की हा भरत आहे आणि हा श्रीरामांचा भाऊ आहे. ते श्रीरामांच्या भावाशी भरताशी बोलणं होतं आणि मग बोलणं झाल्यानंतर तो निशांत शांत होतो. मग सन्मानाने त्याला वागवतो, कारण माझ्या मित्राचा तू भाऊ आहेस. काय काय मदत पाहिजे ती मदतही केली. पुढे जाण्यासाठी त्यांना अनेक प्रकारची मदत केली आणि सगळी हकीकत सांगितली भरताला
की लक्ष्मण किती केवढा मोठा त्याग आहे, तो कधी झोपत नाही, स्वादिष्ट अन्न खात नाही, की या दोघांना इतके हाल आहेत म्हणून. आणि अतिशय प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. जटा वल्कल, जटा बांधलेल्या आहेत, वल्कल नेसतायत. भरताला आता काही शोक आवरेना. भरत त्याला म्हणाला की मी पण आता असाच राहणार आहे, मी पण आता कंदमुळं फळं खाऊन राहील. श्रीराम आले नाही तर मी पण वनातच राहील, असं तो म्हणतोय. आता शृंगवेरपूर आहे, हे निषाद राजाचं शृंगवेरपूर आहे. तर इथून आता मातांसह सगळे निघाले आहेत. पुढे भारद्वाजांचा आश्रम आहे. तर त्यांनी सगळ्या गुहांनी मार्ग दाखवलेला आहे त्यांना. बरोबर वसिष्ठ ऋषी सुद्धा आलेत. आता भारद्वाजांच्या आश्रमात आलेले आहेत. भरत ओळख करून देतोय, पण वसिष्ठ ऋषी भरताची भूमिका स्पष्ट करून सांगतात भारद्वाजांना की हे सगळं असं असं घडलेलं आहे, पण भरताला मात्र राज्याची अपेक्षा नाही आहे, हे कैकेयीमुळे झालेलं आहे. तर त्याला म्हणजे हे भारद्वाज ऋषी सांगतात, मी सांगतो म्हणे, कारण त्यांना मीच चित्रकूटाकडे पाठवलेलं आहे. खरं म्हणजे इथेच राहायची विनंती केली होती, पण ते म्हणाले लोक येतील जातील, म्हणून त्यांना मी चित्रकूट पर्वताकडे पाठवलेलं आहे. तर तिथे तुम्ही जा. आणि जाताना भरताचा सत्कार वगैरे केला भारद्वाजांनी. तिथे रात्र काढली. पुढे निघाले. मातांनी सुद्धा मुनींना परत नमस्कार केला. आणि जाताना मात्र भारद्वाज भरताला म्हणाले, कैकेयीला दोषी दृष्टीने पाहू नकोस, कारण हा नियतीचा मार्ग आहे. आणि नियतीचा मार्ग सांगतोय की श्रीरामांच्या वनवासाचं एक मोठं थोरलं प्रयोजन आहे, काहीतरी महत्त्वाचं काम आहे, आणि ते पुढे सर्वांनाच अतिशय सुखद होणार आहे. त्याच्यामुळे हे ऐकून आता भरत शांत झालेला आहे बराचसा. आणि ते पुढे निघालेले आहेत. सगळेजण थांबले. मंदाकिनी नदी दिसली. भरत आता सगळ्यांना थांबवलंय तिथे की मी आधी श्रीरामाचा शोध घेऊन येतो, तिथे श्रीराम आहे का. मग तिथे त्यांना धूर दिसला. सुमंत्राला घेऊन भरत पुढे निघालेला आहे, परिसर योग्य आहे का ते बघायला. आता ही सगळी सेना लक्ष्मणाला दिसायला लागली. त्याला राग यायला लागला. हा भरताचाच ध्वज दिसतोय, राज्य मिळवलं ते मिळवलं ना, आता इथे लढायला आला म्हणजे मारायला आला की काय श्रीरामांना, की पुन्हा माझ्या रस्त्यात येऊ नका म्हणून चिडला तो. श्रीरामांनी समजावला, अरे वेड्या, तो आपल्यावर प्राणापलीकडे प्रेम करतो, तू काही त्याला ओळखलंयस का आत्तापर्यंत. तो तळमळून येतोय की हे श्रीराम कुठे आहेत, बघ म्हणे, त्याला भेटूनच बघ. आता ही पृथ्वी प्राप्त करणं लक्षात ठेव. पृथ्वी प्राप्त करणं हे काय मला सहज शक्य आहे, पण मला इंद्रपद दिलं तरी सुद्धा ते अधर्माने नको आहे. भरत आपल्यावर अतिशय प्रेम करतो आणि मामाकडून तो परत आला असेल आणि आपण दिसलो नाही, तडक निघालाय तो आपल्याला भेटायला, पळत आला आहे. आणि मग तेवढ्यात पर्णकुटीकडे भरत येऊन पोहोचतो. वल्कल वेशात श्रीरामांना बघतो. त्याला मूर्छा येते. शत्रुघ्न आणि श्रीराम आता भेटतायत. आलिंगन देतोय. शत्रुघ्न श्रीरामाला चरणस्पर्श करतो. भरत आता भानावर येतोय. भरत आणि शत्रुघ्न दोघांच्याही डोळ्यात अतिशय अश्रू. श्रीरामांचेही डोळे अश्रूंनी भरून गेलेले आहेत. त्यांना आलिंगन दिलेलं आहे. श्रीरामांनी दोन्ही भावांना आलिंगन दिलेलं आहे. आणि सगळेजण मातांसह सगळेजण अश्रू ढाळतायत. पण तरीसुद्धा त्या संपूर्ण अयोध्या नगरवासियांना आणि वसिष्ठांना आणि सगळ्यांना, सुमंत्रांना सुद्धा, चारी भावांना एकत्र पाहून मनोमन आनंद होतोय. असंच या भावांनी अतिशय आनंदाने काळ काढावा असं त्यांना वाटतंय. पण मध्ये दशरथाची आज्ञा आड येते आणि राम त्या आज्ञेशिवाय विचलित होणार नाहीये असं त्यांना माहिती आहे. तर आपण पुढचा भाग आता उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. भजन कोण म्हणतंय?